आणि आज जो निकाल लागलेला आहे त्याला महायुतीची सुनामी असं म्हटलं जात आहे। पाहूया त्याबाबतच्या घडामोडी न्यूज टॉप 9 मध्ये। विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरस, महायुतीला 228 जागा तर मविया 47 आणि इतरांनी 13 जागा जिंकल्या। जनतेनं सुडाचं आरोपाचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं। महायुतीनं लोकांची मतच नाही तर मन जिंकली। विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं। लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधानसभेतील मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा नारा। लाडक्या बहिणींचे मानले विशेष आभार। एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो एक है तो एक है तो। सोमवारी 25 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार। वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी पार पडणार। राज्यात एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार। तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे प्रमुख पद कायम राहणार। भाजप महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपच्या नेत्याचाच। महायुतीचा विजय राज्यातील लोकांचा मोदींवरील विश्वास दर्शवतो। महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर अमित शहांचं ट्विट। महाराष्ट्रात विकास जिंकला, नरेंद्र मोदींचे ट्विट। महाराष्ट्रातील विजयात महिला आणि तरुणांचा विशेष सहभाग, मोदींकडून ट्विट करत महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन। आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, विरोधकांचा चक्रव्यूह तोडला। विरोधकांच्या विषारी प्रचाराला जनतेनं उत्तर दिलं। लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला, त्यांचे आभार। विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।